तुमच्यासोबत पण असं होतं का, घाई-गडबडीमध्ये तुमच्याकडे एक्स्ट्रा असं काही काम निघतं आणि तुमची भरपूर अशी चिडचिड होते? सो माझ्यासोबत पण आज असंच काहीतरी झालं होतं. आम्ही गावाला जायला निघालो होतो आणि पॅकिंग करायच्या वेळेस मला कळलं, की हे सगळे ब्लाउजेस मला खूप लूज होत आहे आणि आता मला त्यांना शिलाई घालणार होतं. म्हणजे ऐनवेळी मी पॅकिंग करायला घेतली आणि मला असं झालं, की आता हा नवीनच तमाशा काय निघाला आहे. मला एवढे सगळे ब्लाउजेस फिटिंग करायचे आहेत आणि आता माझ्याकडे पर्याय पण काही नव्हता. तर मी स्वतःच बसली मस्त सगळे ब्लाउजेस फिटिंग वगैरे करून घेतले आणि मला नंतर पॅकिंग पण करायची होती आणि मी सगळा पसारा काढला होता. तर सासूची मजा झाली, कारण सासूला सगळं खेळायला भेटत होतं आणि ती मला प्रत्येक वस्तू अशी दाखवत होती, "मम्मा हे बघ आहे, मम्मा ते बघ आहे." असं सगळं तिचं चाललं होतं. मग मी पटापट हे सगळं काम आवरून घेतलं आणि हा एवढा पसारा मला आवरायचा होता, कारण हे कामावरून आले की आम्ही लगेच निघणार आहोत. सो हे सगळं आवरेपर्यंत आणि निघेपर्यंत आम्हाला संध्याकाळचे 5 वाजले. सो गणपती बाप्पाचं नाव घेतलं आणि मस्त असं प्रवासाला सुरुवात केली. दरवेळी तर आम्ही मॉर्निंगला जात असतो, पण ही पहिलीच वेळ आहे की आम्ही संध्याकाळी गावाला जायला निघालो आहे. सो संध्याकाळी यांना थोडीशी नाश्ता करायचा होता, त्यामुळे आम्ही थोडंसं थांबलो आणि थोडंसं काहीतरी खाऊन घेतलं आणि परत प्रवासाला निघालो. मग छान असं अंधार झाला होता आणि छान लायटिंग वगैरे होती, छान वाईब झाली होती. सो त्यामुळे आम्ही मस्त असा मराठी एक पिक्चर लावला आणि सगळे एन्जॉय करत होतो. सो हा पिक्चर कोणता आहे तुम्ही पण नक्की ओळखा. मस्त रात्रीचा प्रवास, थंड हवा आणि छान असा मराठी मूव्ही. सो हा मूव्ही कोणता आहे हे ओळखा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आम्ही कसाऱ्याच्या थोडे मागे होतो, तर आम्ही साईडला जे जंगल आहे, म्हणजे वाशिंदच्या थोडे पुढे, त्या जंगलामध्ये आम्हाला थोडासा वणवा लागल्यासारखं दिसत होतं. आता माहिती नाही तो वणवा आहे की काय आहे, भरपूर असं आग दिसत होती. आणि पुढे आम्ही कसारा घाटामध्ये निघालो होतो. कसारा घाटामध्ये आता समृद्धी झाला आहे आणि भरपूर असा मोठा बोगदा आहे आणि छान वाटतं रात्रीचं, एवढी सगळी लायटिंग असते आणि मस्त वाटतं. इथे थोडं थंड हवा पण होती. आणि पुढे गेल्यानंतर आता आम्ही रात्री जायला भरपूर लेट झालं होतं, कारण 11 वाजले होते. सो आम्ही ठरवले की आता आपण बाहेर काहीतरी खाऊया. मस्त असं रात्रीचं जेवण केलं आणि असं होतं माझा आजचा दिवस. चला भेटूया उद्यापासून आणि तुम्हाला उद्यापासून बघायला भेटणार आहे गावचे व्लॉग्स. सो नक्की अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.